नमस्कार, मी महेश जाधव. मी आता आहे KVK बारामती येथे. माझ्या बाजूला पाहू शकता पूर्ण टोमॅटो तुम्हाला दिसत लगडलेले पूर्ण. जनरल टोमॅटो आपण बघतोय घासामध्ये लागतात पण 2 ते 4 टोमॅटो लागतात. इथं तुम्ही जर पाहिलं तुम्हाला एका घासामध्ये 10 ते 12 टोमॅटो दिसतील. आता ही व्हरायटी पण वेगळी हे लोकांना माहित नाही. त्या अनुषंगाने आपण लोकांना दाखवण्यासाठी ठिकाणी प्रयोग केलेला आहे. जनरली आपण स्टेजिंग करतो, भाजीपाल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेजिंग करतो. त्यामध्ये कैच्या असेल, याच्या आकाराचं स्टेजिंग असेल. पण तुम्ही जर पाहिलं तर यू आकाराचं म्हणजे टनेल आकाराचं आपण स्टेजिंग केलेलं आहे. ह्या मागचा उद्देश की ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर लोकांना प्रॉपर हार्वेस्टिंग करता यावं, प्रॉपर त्याला स्प्रे घेता यावं, प्रॉपर त्याला मॉनिटरिंग आणि फळाला लक्ष देता येईल त्या अनुषंगाने आपण स्ट्रक्चर केलंय. आता हे तुम्ही जर पाहिलं तर सिंगल खोडावरती आपण ग्रो केलेलं आहे आणि टनेरवरती आपण पूर्ण हा वेल पसरवलेला आहे. यात तुम्ही जर पाहिलं रेग्युलर वाहनाची आपली उत्पादन क्षमता असते 25 ते 30 टन. ह्यामध्ये आपण 50 टन एकरी आपण उत्पादन घेऊ शकतो आणि ते पण हे स्टेजिंग वापरून. तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तुम्ही जे हे स्टेजिंग आहे, या स्टेजिंग वरतीच तुम्ही पुन्हा दुसरं पीक घेऊ शकता. वर्षभर तुम्ही 3.5 महिन्याची ते असतील तर 3 पिकं घेऊ शकता, 3 महिन्याची असेल तुम्ही 4 पिकं यावरती ग्रो करू शकतो. टोमॅटो असेल, काकडी असेल, त्या व्यतिरिक्त वेलवर्गीय भाजीपाला असेल ते सगळं तुम्ही यावरती ग्रो करू शकता. आणि ह्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला जो निघणारा माल आहे तो उत्तम गुणवत्तेचा आणि चांगल्या क्वालिटीचा निघतो. ज्या अनुषंगाने आपण स्टेजिंग लोकांना दाखवतोय. हे जे आपण केलेलं लो कॉस्टचं आहे. जनरल लोक टोमॅटोसाठी जर म्हटलं तर 1.5 ते 2 लाख खर्च करतात. हे अवघं 1 ते 6 लाखामध्ये आपण स्टेजिंग केलेलं आहे. यामध्ये आपण बहुवर्षीय स्टेजिंग आपण जे म्हणतो तशा प्रकारचं आहे. ह्या तुम्ही बांबूच्या काट्या वापरू शकता, शक्य असेल तुम्ही लोखंडाचे किंवा GI चे पाईप वापरू शकता. तुमचं स्ट्रक्चर मजबूत राहील आणि त्याला लाईफ ही चांगली राहील. धन्यवाद.